सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण एक असं वाटण बघणार आहोत जे तुम्ही बनवून ठेवलत एक आठवड्याभराचं तर अगदी झटपट भाज्या बनतील बऱ्याच प्रकारच्या. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे सुकं खोबऱ्याची एक वाटी असते त्याचे तुकडे करून घेतलेत, 2 मीडियम कांदे कापून घेतलेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 इंच आलं, 5-6 काळी मिरी, 5-6 लवंग, 2 इंच इतकी दालचिनी आणि थोडंसं जिरे. हे पदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत तव्यावरती भाजून. त्यासाठी मी इथे तवा घेतलाय, त्याच्यावरती 1 चमचा तेल घातलेलं आहे. आता खोबरं सोडून बाकीचे सगळे पदार्थ आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. कांदा आपल्याला तेलावरती हलका सोनेरी रंगावरती भाजायचा आहे. थोडंसं मीठ घातलं आहे त्यामुळे कांदा पटकन परतला जाईल. खूप जास्त वेळ कांदा आपल्याला परतायचा नाहीये, अगदी हलका गुलाबी रंगावरच परतून घ्यायचा आहे. जर जास्त कांदा आपण परतला, खूप जास्त डार्क केला तर त्याची चव गोडसर अशी येते. कांदा कॅरमलाइज होतो आणि त्याला गोडसर अशी चव येते. त्यामुळे खूप जास्त वेळ कांदा परतायचा नाहीये. अगदी डार्क चॉकलेटी करतो तसा करायचा नाहीये. हलक्या सोनेरी रंगावरतीच कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जर कांदा जास्त भाजला गेला तर ती गोड चव येते ती वाटणात उतरते आणि पर्यायाने ज्या भाजीमध्ये तुम्ही तो कांदा वापरणार असाल त्याला सुद्धा गोड चव येते. म्हणून जास्त कांदा परतायचा नाहीये. तर हा इथे कांदा आपला परतून झालेला आहे. याच्याहून जास्त आपल्याला आणखीन याला कलर येऊन द्यायचा नाहीये. आता हा कांदा मी एका डिश मध्ये काढून घेते आणि याच तव्यावरती खोबरं आपल्याला भाजायचं आहे. तर त्यासाठी मी ते जे आपण खोबरं तुकडे करून घेतलं होतं ते मिक्सरला फिरवून घेतलं आहे. तेल न टाकता त्याच तव्यावरती एकसारखं हे खोबरं पसरवून घ्यायचंय आणि एकसारखं हलवत आपल्याला खोबरं छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं आहे, म्हणजे वाटणाला रंग सुद्धा छान येतो. तर बघा, खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही, ते पटकन करपू शकतं. त्यामुळे एकसारखं खोबरं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. फास्ट गॅसवरती खोबरं अजिबात भाजायचं नाहीये, नाहीतर ते पटकन असं करपू शकतं. त्यामुळे खोबरं आपल्याला एकदम लो फ्लेम वरती भाजून घ्यायचं आहे. तर खोबऱ्याचा रंग सुद्धा तुम्ही बघू शकता, छान असा सोनेरी आलेला आहे. आणखीन एक शेड डार्क तुम्ही भाजू शकता, पण मी आता याच्याहून जास्त याला पुढे भाजणार नाहीये. तर हे खोबरं सुद्धा आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊयात. याचा रंग तुम्ही बघू शकताय, छान असा सोनेरी आलेला आहे. याच्याहून जास्त भाजायची खरं तर गरज नाहीये. गॅस बंद करूया आणि हे खोबरं सुद्धा एका प्लेटमध्ये त्या काढून घेऊया आणि पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला याला छान वाटून घ्यायचं आहे. हे मिश्रण आता सगळं मी थंड करून घेते आधी. आता आपण हे भाजून घेतलेले सगळे जिन्नस थंड झालेले आहेत. याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात. हे मिश्रण तुम्ही अगदी आठवड्याभराचं वाटण जरी फ्रीजरमध्ये करून ठेवून दिलत ना, तरी सकाळी घाई गडबडीच्या वेळेला पटकन 2-3 चमचे वाटण हे भाजीमध्ये, कुठल्याही कडधान्याच्या उसळीमध्ये किंवा सुरण, बटाटा रस्सा वगैरे अशा भाज्यांमध्ये तुम्ही वापरू शकता. थोडंसं पाणी घालून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला जसं जाड किंवा अगदी बारीक वाटण आवडत असेल त्या हिशोबाने हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. व्हेजिटेरियन लोकांसाठी तर कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही रस्साच्या भाजीमध्ये हे वापरू शकता आणि नॉन व्हेजिटेरियन लोक जे आहेत ते चिकन मटनसाठी किंवा याच वाटणासोबत अंड्याचा रस्सा सुद्धा खूप छान होतो. तर एक आठवड्याभराचं हे वाटण करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. त्याहून जास्त वाटण किंवा 15-20 दिवसाचं वगैरे असं बनवून ठेवू नये. शक्यतो जितके कमी दिवस जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढ्या लवकर संपवावं. आठवडा टू आठवडा तुम्ही हे बनवून ठेवू शकता. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.